नमस्कार. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. लोकसभेच्या सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरं जाताना राजकीय नेत्यांची परीक्षेची तयारी कशी सुरू आहे याचा अंदाज आपण माझाच्या वर्गात आणि तोंडी परीक्षेतनं घेतोय. आज तोंडी परीक्षा देण्यासाठी एबीपी माझाच्या वर्गात आल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुणसुणीत आणि चाणाक्ष विद्यार्थिनी सुषमा अंधारे. एका वर्गातले 41 विद्यार्थी अचानक दुसऱ्या वर्गात गेले आणि यांना त्या वर्गात चटकन ॲडमिशन मिळालं आणि या पटकन मॉनिटरसुद्धा बनल्या. वर्ग शिक्षकाचा हेडमास्टरचा विश्वास त्या सार्थ ठरवत असतात. आधीच्या स्कूलमध्ये लेफ्ट हँड ड्राईव्हमध्ये पारंगत असलेल्या सुषमाताईंनी नवीन वर्गात राईट हँड ड्राईव्हला इतक्या लवकर आत्मसात केलं की भले भले आश्चर्यचकित होतील. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्या एकच गोष्ट आपल्यासाठी शाप आहे हे जितक्या कन्व्हिन्सिंगली मांडू शकतात किंवा सांगू शकतात तितक्याच कन्व्हिन्सिंगली ती गोष्ट वरदान कशी आहे हे सुद्धा सांगू शकतात. तर सुषमाताई आज एबीपी माझाच्या वर्गात आल्यात. त्यांचं स्वागत करूया आणि तोंडी परीक्षेला सुरुवात करूया. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. सुषमाताई, अनेक वर्षांनी तुम्ही आता या बाकावर बसल्या असाल, पण ह्या बाकावर बसण्यापेक्षा विधानसभेतल्या लोकसभेतल्या बाकावर जाऊन बसावं असं तुम्हाला काही वाटताना दिसत नाहीये? पहिल्याच प्रश्नाला विकेट काढू नकाच. घाबरली आहे खरंच. मला असं वाटतं की पुन्हा तेच जे काही पक्ष आणि पक्षश्रेष्ठी जी जी जबाबदारी देतील ती जबाबदारी आपण शांतपणे अत्यंत आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखी पार पाडावी. आणि जसा आपला परफॉर्मन्स असेल, जसं एका चांगल्या शाळेमध्ये अ तुकडीतला विद्यार्थी, ब तुकडीतला विद्यार्थी, क तुकडीतला, म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये गुणानुक्रमे ब तुकडीत बसत होते, परंतु माझा सततच्या गोंगाटामुळे मी ई तुकडीमध्ये पाठवली गेली होते. तर आत्ता इच्छा नाही आहे ई किंवा ड मध्ये जायची. आत्ता कोणत्या तुकडीत आहात तुम्ही? आत्ता तुम्हा लोकांना जास्त माहिती असेल माझी तुकडी. नाही, तुमच्या पक्षातल्या कोणत्या तुकडीत आहात? नाही, पक्षात तशा तुकड्या वगैरे काही नाही आहेत. पक्ष चांगला असा परिवारासारखा आहे, मातोश्री आणि पक्ष कुटुंब आहे, त्यामुळे इथे तुकड्या कंपार्टमेंट असं काही नाही आहे सध्या तरी. म्हणजे गेल्या काही काळामध्ये तुमचं ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये एंट्री झाली आणि तुम्ही ते सगळं आपल्या वाणीनं सगळं भरून टाकलं आणि एक प्रकारे एक मोठी स्पेस काबीज केली, ज्याच्यामुळं तुमच्या पक्षामधले अनेक जण अस्वस्थ झाले, काही जण बाहेर गेले. काय तुम्ही असं एकदम चेहरा का असा केला? नाही नाही सर, विनाकारण बिलं माझ्यावर फाटतात, मला त्याचं जास्त वाईट वाटतं. म्हणजे मी आता हे कसं सांगायचं सर, की आशा मामेडी गेल्या सर, मला याचं फार वाईट वाटतं. या आशा मामेडींना मी आयुष्यात एकदा सुद्धा भेटलेली नाही सर. त्या काळ्या की गोऱ्या, उंच की ठेंगण्या, जाड की पातळ, मला काहीच माहीत नाही त्यांच्याबद्दल, पण त्यांनी जाताना माझ्याबद्दल बिल फाडलं. मला फार कमाल वाटली. मनीषा कायंते त्या त्यांच्या काही कारणांसाठी गेल्या, जाताना त्यांनी बिलं फाडली. तर ही जी बिलं फाडणारी लोक आहेत, तर मग मला आत्ता म्हणजे आता बऱ्यापैकी जरा थोडी स्थिरावली आहे. म्हणजे प्रवेश करताना मी असं म्हटलं होतं, मला आठवतं की इथले चहा साखरेचे पिठामिठाचे डबे मला माहीत नाहीत, पण आता सर तिथले चहा साखरेचे पिठामिठाचे आणि अधूनमधून वापरात येणारे जिरे मोहरी हिंग खाण्याचा सोडा याचेही डबे माहीत होत चाललेले आहेत. त्यामुळे आता एक नक्की कळलं आहे मला की जेव्हा एखादा पुरुष नेता जातो तेव्हा तो राऊत साहेबांवर बिल फाडतो, युवा सेनेतला कोणी जातो तेव्हा तो वरुण भैयांवरती बिल फाडतो, आणि अजून कोणी जर जाणार असेल महिला किंवा कोणीही तर मग मी एक माणूस आता त्यांना नवीन मिळाले बिल फाडण्यासाठी. तोंडी परीक्षेमध्ये सुषमा अंधारेंना आता सविस्तर उत्तरं द्यायची आहेत, तर सविस्तर उत्तर द्या. किचन मधल्या सगळ्या वस्तूंची जिन्नसांची नावं सांगितली, हिरे जिंग, म्हणजे तुम्ही आता किचन कॅबिनेटमध्ये पूर्णपणे मुरला आहात का? आई ग, सुतावरून स्वर्ग गाठू नका सर. मला असं सांगायचं होतं की शाखा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, विधानसभा समन्वयक असतील, संघटक असतील, संघटनात्मक बांधणी आणि संघटनात्मक बांधणींमध्ये आम्ही कुठे कच्चे आहोत का, कुठे पक्के आहोत का, कुठे नव्याने काही आम्हाला ॲडिशन करता येऊ शकते का, किंवा जसं मागे म्हटलं गेलं होतं की मला वाटते शिंदे साहेब म्हणाले होते संतोष बांगरच्या बद्दल बोलताना, हा संतोष आम्हीच मागे ठेवला आहे, आम्हीच ठेवला होता मागे, तो तिथून आमच्याकडे माणसं पाठवत होता.
तर असा अजून कोणी मागे राहिला नाही ना, तर असेही डबे टटोलावे लागतात ना कधी कधी. तर आता तशी बऱ्यापैकी माहिती झाली, एवढंच म्हणणं आहे. आता कोणी राहिलं नाहीये नाही आता नाही आता राहिलं, खात्री सर. आहे. आता खात्री आहे सर. आता सगळं आपलंच आहे. आता तिकडे थिएटर हाऊसफुल झालंय सर. हे गेलेले बाल्कनीत उभे राहतील का सर जाऊन? कशाला जातील तिकडे? तिकडे जातातच ना मधून मधून ते वायकर गेले वगैरे असं. नाही वायकर साहेब असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्यांच्याच बद्दल जोपर्यंत ते आमच्याकडे असतात ना तोपर्यंत ते खूप घाणेरडे असतात, ते भ्रष्टाचारी असतात. पण आणि किरीटने त्या सगळ्यांना तारखासुद्धा दिलेल्या असतात. तर ते नंतर मात्र त्या तारखाही गायब होतात आणि ते आरोपही सगळे गायब होतात. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासोबत जे लोक होते, जे सोडून गेले होते म्हणण्यापेक्षा, तर बऱ्याच जणांना तिकिटासाठी झगडावं लागलं, काहींचे मतदारसंघ शाबूत राहिले नाहीत, काहींना उमेदवारी देऊन ती त्यांच्याकडनं परत घेतली गेली. तुम्ही बोलता या सगळ्याबद्दल किंवा काय बोलता? आमच्या पक्षामध्ये बऱ्यापैकी बोलणं टाळलं जातं याच्यावरती, कारण कोणालाच नाही आवडत की कधी काळी आपल्या अत्यंत जीवाभावाची माणसं आपल्याला अशी दगाफटका देऊन गेली तर त्या जुन्या जखमा उघडायला नाहीत आवडत. पण काही निवडक नावांबद्दल चर्चा नक्की होते. उदाहरणार्थ वायकरांच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं सगळ्यांनाच. म्हणजे मला स्वतःला, मी त्यांच्यावर एकदाही टिप्पणी केली नाही, इतका आदर त्यांच्याबद्दल होता की, आणि इतकी आदरास पात्र असणारी माणसं कसं काय असं करू शकतात. एक धक्का बसला, मला स्वतःला धक्का बसतोय, कारण मला वायकर म्हणजे सगळ्यात लॉयल वाटायचे, मला सगळ्यात लॉयल वाटायचे. त्यामुळे त्यांचं जाणं मला फार धक्कादायक वाटतं. मला अर्जुन खोतकरांबद्दल वाईट वाटतं. अर्जुन खोतकरांच्याबद्दल आमच्याकडे खरंच चर्चा होते, म्हणजे चर्चा झाली एक दोनदा की चांगला माणूस आहे पण अडचणीत आला. किमान जाताना प्रामाणिकपणे त्याने सांगितलं की माझी अडचण आहे म्हणून मी चाललोय. इतरांच्या सारखी उगच त्याला अशी वेगवेगळी बिरुदं आलेपणं करत तो बसला नाही, त्याने स्पष्टपणे सांगितलं. तर अशी काही, मला स्वतःला म्हणाल तर मला भरत गोगावलेंना स्वतः फोन करून बोलायला आवडतं की आपण स्वतः फोन केला पाहिजे, काही असो बिचारा, पण त्याला ज्या पद्धतीने फसवलं हे फार वाईट आहे. म्हणजे मला त्यांच्या कोटाबद्दल तर कमालीचं अप्रूप आहे. काय करायचं सर त्या कोटाचं आता, म्हणजे कुठे विकायचा तो कोट, काय करायचं त्याचं? म्हणजे हे परमात्म्या तू असा निष्ठूर कसा झालास, आता आम्ही कुणाकडे जायचं, असं ते सगळं आहे. आणि गोगावलेंबद्दल वाईट वाटण्याचं कारण, गोगावलेंचं ना ते ज्या भागात आहेत ना त्या भागात त्यांची कनेक्टिव्हिटी पण आहे, म्हणजे किमान तेवढं तरी. बाकीच्या लोकांची कनेक्टिव्हिटी नाही, ते निव्वळच असे तरंगते सगळे आहेत लोक, पण त्या माणसाचं आहे काहीतरी. नाही, मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की गुणानं तुम्ही ब तुकडीतल्या होता पण गोंगाटामुळं तुम्हाला ई मध्ये जावं लागलं. राजकीय आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं जे पक्षभिक्ष जे होतं ते ई पक्षामध्ये तुम्ही ई वर्गामध्ये होतात, पण गोंगाटामुळं तुम्ही ब आणि अ पक्षामध्ये अ वर्गामध्ये आलात. हां, तर फायदा झाला, म्हणजे तिकडे शाळेत नुकसान झालं असेल गोंगाट करण्याचं, इकडं गोंगाट करण्याचा फायदा झाला. एक्झॅक्टली सर, म्हणजे वाचणाऱ्यांची, वाचून बोलणाऱ्यांची कमतरता जाणवते सर. नेमक्या प्रश्नांचा अभ्यास असणाऱ्यांची सुद्धा कमतरता जाणवते. एक मोठा स्पेस जाणवतो. इवन सत्ताधारी ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीचं खाते वाटप होतं, एक्साईजचं खातं आहे सर. एक्साईजचं खातं म्हणजे दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा याच्यावरती कंट्रोल आणण्याचं. आणि त्या खात्याच्या मंत्र्याने सभागृहात जर तंबाखू चोळली तर कसं बरं सर? आरोग्य खातं आहे आणि आरोग्य मंत्र्यालाच कळत नाही की हातीपाय नावाचा रोग डासांनी होतो की अजून कशाने होतो. ज्याला रुमणं माहीत नाही, ज्याला कुळव माहीत नाही, ज्याला दांडा माहीत नाही, ज्याला खुरपण माहीत नाही, ज्याला पाळी पेरणी कळत नाही, दुबार पेरणी कळत नाही, धूळ पेरणी कळत नाही, खतांचं प्रमाण, प्रपोर्शन्स कळत नाहीत, ज्याला आंतरपीक कसे असतात त्याचा नेमका क्रम काय असतो ते कळत नाही, अशी माणसं कृषी मंत्री होतात सर. मला असं वाटतं असे मी अनेक उदाहरणं देऊ शकते. आणि मग मला जाणवतो की इथं वाचणाऱ्यांची, वाचून अभ्यास करून मांडणाऱ्यांची, कारण मी जी संसद बघितली आहे, मी जे विधिमंडळ म्हणजे बघितले, म्हणजे आम्ही जे अभ्यासलेलं आहे, ती भाषणं, तो अभ्यास लुप्त झाल्यासारखा झालाय आणि अत्यंत शिवराळपणा उरला इथे. तो शिवराळपणावरूनच तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ तुमचे नेते संजयजी राऊत साहेब यांनी अलीकडेच अमरावतीमध्ये विरोधी पक्ष म्हणजे भाजपच्या ज्या उमेदवार होत्या त्यांच्याबद्दल त्यांनी की नटी नाची असा जेव्हा उल्लेख केला नवनीत राणांचा, तेव्हा महिला प्रश्नांच्याबद्दल धडाडीनं बोलणाऱ्या, कायम तलवार उपसून तयार असणाऱ्या सुषमा अंधारेंची मनातली भावना काय झाली? पहिली गोष्ट तर ना, मी नंतर म्हणजे मी होते विदर्भातल्या प्रचारामध्ये
आणि पुन्हा अजून प्रचारांच्या सभा चालू होत्या. तिकडे कुठलाही TV बघायलाही वेळ नव्हता. मला साधारणतः 2 दिवसांनी कळलं की अच्छा, 2 काहीतरी दिवसांनी कळलं. स्टेटमेंट काय ते आले. अच्छा, 2 दिवसांनी कळलं. का कळलं त्याचं पण कारण सांगते सर, त्याचं पण कारण सांगते. कुणीतरी एक चंक पाठवला की अरे पण असं तुम्हाला म्हटलं जातंय. बोलल्यानंतर 2 दिवस कळलं नाही सर कसं कळतं? का? तुम्ही विदर्भात होता ना प्रचार करत? भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली भागात चला सर तुम्ही. अच्छा, तुम्हाला 2 दिवस. बर, सर आता 2 दिवसाचे तुम्ही 48 तास नका करू सर. अच्छा. आणि जेव्हा आणि दिवसात- माझ्यापर्यंत जे आलं ते TV बघून नाही आलं सर. मला मोबाईलवर एक जणांनी पाठवलं, कुठे आहेत अंधारे, कुठे आहेत प्रणिती शिंदे, कुठे आहेत सुप्रिया सुळे, असं ते काहीतरी एक पॅकेज केलं होतं एका चॅनलने. आणि मी इमानदारीनं सांगते, खरं आमचा सांगते. विश्वास आहे तुमच्या. हा, आणि सगळ्या बोलण्यावर आमचा विश्वास किती? आहे. तर मी बघितलं ते सगळं आणि म्हटलं काय झालंय नेमकं. मागची पुढची पूर्ण बातमी बघितली तेव्हा लक्षात आलं की काहीतरी गैरअर्थ काढला गेलाय, सिरियसली गैरअर्थ काढलाय. अहो, राहत इंदोरीकरांची एवढी चांगली त्याच्यावरची कविता होती, व बुलाती है मगर जाने का नाही. त्या कवितेवर तुम्ही कधी आक्षेप घेतलेत का? नाही घेतले. तुम्हाला ती कविता कधी शिवराळ वाटली का? ती कविता तुम्हाला असभ्य अच्छा, वाटली ते तसं म्हणाले होते होय? ते असं- कि अच्छा, बाबा ते राहत सत्ताधारी अच्छा. ईडी और CBI के धाक से बुलाती है मगर जाने का नाही, इतका साधा अर्थ होता तो. अच्छा, नाही पण ते जे होतं तोच अभिप्रेत होता ना नाही संजय त्यांचं राऊतांचा. ते तुम्ही वो बुलाती है वगैरे हे जे राहत इंदोरींचं आहे ते झालं एक. म्हणजे ते तुम्ही म्हणता ते आपण क्षणभरासाठी समजा मान्य केलं की संजय राऊत तर राहत इंदोरींचं ते कविता ऐकवत होते, पण ते नटीनाचीबद्दल सर कुठलाही शब्द मराठीचं त्याचं भाषांतर मला नाही वाटत की आपण अगदी शब्दशः बोलतो. बरं असं आहे की चूक म्हणजे असं ठरवलंच आहे का की जर समजा आपल्या पक्षातल्या नेत्यांनी नाही, काही चुकीचं असं बोललं तर अजिबात आपण नाही. मान्यच नाही सर, जर करायचं. चुकलं इतरांनी असेल ना कोणी तर बोललं की चुकलंच आपण पत्र लिहायची, मोठी मोठी पत्र लिहायची की तुम्ही काय करता, ह्याच्याबद्दल काय करणार. काही वेळेला तर आपण संस्कृत मध्येही पत्र लिहिणार. महिला आयोगाकडे जाता. तर इथं नॉटी. नाही. अमरावतीला नवनीत राणांची एक बाजू जशी आपल्याला वाटते ना की जे बोललं गेलंय ते चूक बोललं गेलंय. पण याच्या आधी सर जसा बाईचा विनयभंग होतो तसा पुरुषाचा विनयभंग होत नसेल का? शील, चारित्र्य, बलात्कार, विनयभंग या सगळ्या संकल्पना फक्त बायकांसाठीच असतात का? त्या पुरुषांसाठी नसतात का? जेव्हा नवनीत राणा म्हणतात की उद्धव ठाकरेमध्ये दम नाही, याचे काय अर्थ काढायचे सर? पण त्यावेळेला काय म्हणजे फक्त त्या महिला आहेत म्हणून बोलून द्यायचं का? म्हणजे एखाद्या वेळेला एखादी गोष्ट ठीक आहे, कदाचित ती तुम्हाला चूक वाटणं फार स्वाभाविक आहे, परंतु एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल रिॲक्शन. सुषमाताई चळवळीतून आलेल्या आहेत, तुमची वैचारिक बैठक सगळ्यांना माहिती आहे, तुमची पूर्वीची शिवसेनेबद्दलची मतं ती पण सर्वांना माहिती आहेत. तर आता सुषमाताई बदलल्या आहेत का शिवसेना सेक्युलर झाली आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना? नाही, सुषमाताई पण त्याच आहेत, शिवसेना पण तीच आहे. फक्त काय होतं ना, संगतीचे परिणाम होतात. त्यामुळे भाजपच्या संगतीला राहिलेली जी शिवसेना होती ती काहीशी भाजपाच्या विचारांनी थोडी प्रभावित झाली होती. आता ती शेड बाजूला गेलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचं जे ओरिजिनल सौंदर्य आहे, जे निर्मितीच्या काळातलं होतं, जे प्रबोधनकारांचं जे स्वप्न होतं, जे महाराष्ट्र हिताचं, महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठीची लढाई, कुठल्याही जात धर्मामध्ये विभाजित न होता महाराष्ट्र धर्म वाढवण्याची जी लढाई जी शिवसेनेला लढायची होती, मला वाटतं त्यासाठी शिवसेना कटिबद्धतेने काम करते. अच्छा, ठीक आहे. याच्यात आपण पुढचे प्रश्न घेताना सविस्तर उत्तरेची मार्क तर 10 पैकी 9. येस 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 सर, येस. पुढचे प्रश्न सुषमा अंधारेंसाठी असणार आहेत. एका वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. पाहूया, एका वाक्यात उत्तर द्या. सुषमाताई, सुषमा अंधारेंचं पक्षात महत्त्व वाढल्यामुळे नीलम गोरे, मनीषा कायंदेंसारख्या महिला नेत्या ज्या आहेत त्या पक्ष सोडून गेल्या का? आणि तुमचं जर म्हणणं नाही असेल तर त्यांची कारणं काय, एका वाक्यात सांगा. अजिबात त्या माझ्यामुळे पक्ष सोडून गेल्या नाही. नीलम गोरेंना त्यांची कोजी चेअर वाचवायची होती. ती कोजी चेअर वाचवण्याच्यासाठी आमच्याकडचा जो नंबर होता तो नंबर कमी होत होता. अशा वेळेला ती कोजी चेअर वाचवायची असेल तर त्यांना तिकडे सेक्युअर जागा करणं गरजेचं होतं. ॲट द सेम टाईम अजितदादा
निंबाळकरांना तिकडे बसवू शकत होते, जे फडणवीसांना मान्य नव्हतं. आणि म्हणून फडणवीस आणि शिंदे यांचं संगनमत होऊन तुम्ही घेणार की आम्ही घेणार, मग शिंदेंकडे त्या शिफ्ट झाल्या आणि ती कोझी चेअर वाचली. सेम टाईम सभापतीपद शिंदेंकडे राहिलं, अजितदादांना चेक बसला, फडणवीसांच्या जीवाला आराम मिळाला. त्यात माझं काहीच नाही. एक. दुसरं, मनीषा कायंदे, त्यांना असं वाटलं की निश्चितपणे आता आपल्याला कंटिन्यूशन मिळू शकणार नाही. कंटिन्यूशन मिळेल अशा हिशोबाने तिकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या सदिच्छा, पण तिकडेही त्यांना मिळणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे की ते जे 40 लोक गेले होते त्यांनी कायम विठ्ठलाच्या आजूबाजूच्या बडव्यांचं उदाहरण दिलं होतं. सुषमा अंधारेंना त्या बडव्यांचा त्रास होतो का, की तुम्हाला पक्षश्रेष्ठींची नीट भेट मिळते किंवा काय तुम्हाला तुमचे विचार ऐकून घेतले जातात, काय आहे नक्की? अजून तरी आपल्याला असं काही त्रास झाला नाही सुदैवाने. आणि मी खूप माझा सेल्फ रिस्पेक्ट वर ठेवणाऱ्यांपैकी आहे. आमदारकी, खासदारकी किंवा कुठल्याही पदांपेक्षा ज्या क्षणी असं काही वाटेल त्यावेळेला इतरांसारखा आकांडतांडव न करता, आदळापट न करता किंवा कुठलंही काही न करता खूप छान, म्हणजे आयुष्यात एखादं वळण घ्यायचं असेल ना, तर वळताना सुद्धा मागे इतकी चांगली आठवण ठेवावी की मागे वळून बघताना सगळं सुंदर दिसलं पाहिजे. त्यामुळे अजून तरी असं काही वाटत नाही, अडचण येत नाही. दुसरी गोष्ट अशी की मुळात माझं काम इतकं खाली ग्राउंड रियालिटीमध्ये असतं ना, त्याच्यामुळे मला सतत काही मातोश्रीवर असं पडीक राहून काही गरजच पडत नाही किंवा मला सतत तिकडे जाण्याची गरज नाही. जेव्हा माझं काही काम असेल विदिन सेकंड, म्हणजे अगदी रात्रीला 10, 11, 12ला मी प्रवासात आहे, मला अडचण आली, मी मेसेज जर टाकला की आत्ता मला अडचण आहे या क्षणाला, तर ती हार्डली 2 ते 3 मिनिटात ती अडचण सोडवली जाते. हा माझा गेल्या 2 वर्षातला अनुभव आहे. आता कल्याणची संधी तर गेली, विधानसभेसाठी कोणता मतदारसंघ आहे जो तुम्हाला खुणावतोय किंवा वाटतंय की इथून आपण लढावं? मी याच्यावरती अगदी ट्विट करून सांगितलं होतं की लोकसभा किंवा विधानसभा यातला कुठलाही मतदारसंघ मी असणार नाही, या लढाईत मी असणार नाही. त्याचं कारण स्पष्ट आहे. मी नुसता मध्यमवर्गीय नाही, मी मध्यमवर्गीय सुद्धा नाही, मी कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस आहे. आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय, देशपांडे सर आपण समजू शकता की माझ्यासारखा माणूस कनिष्ठ मध्यमवर्गीय नाहीयेत, चेहरा तसाच आहे पण त्यांचा. सो माझ्यासारखा माणूस काही निवडणूक लढायला जे काही लागतं, म्हणजे इलेक्ट्रॉल मेरिटमध्ये फक्त बुद्धी किंवा तुमची निर्णय क्षमता किंवा तुमची कनेक्टिव्हिटी, कन्व्हिन्सिंग पॉवर, याहीपेक्षा मला वाटते तुमची लिक्विडिटी किती आहे, क्षमता किती आहे, हे जास्त मॅटर करते. आणि तिथे मला मार्क फार कमी मिळतील, म्हणून दोन्ही विधानसभेला विचार नाही माझ्या तरी डोक्यात अजिबात नाही. बरं, शेवटचा प्रश्न. सुषमाताई, तुम्ही स्टार प्रचारक आहात, महाराष्ट्र पिंजून काढताय, ठाकरे गटाला किती जागा मिळतील? 13+ राऊताई. चला किती? त्यांच्या चेहऱ्यावरून सर मला मार्क मिळायला पाहिजे सर. मी खूप प्रामाणिकपणे उत्तर दिलं आणि चांगलं उत्तर दिलंय सर मी. आणि यानंतर सुषमा अंधारेंना या परीक्षेमध्ये योग्य पर्याय निवडायचे आहेत. पाहूया, योग्य पर्याय निवडा. तुम्ही स्वतः सोडून तुम्हाला कोणत्या महिला राजकारणी आवडतात? नीलम गोरे, नवनीत राणा, मनीषा कायंदे? तिघी पण नाही सर. असं नाही की त्या माझ्या विरोधी पक्षातल्या आहेत म्हणून. मला सुषमा स्वराज प्रचंड आवडायच्या. मला इंदिरा गांधींची निर्णय क्षमता, म्हणजे त्या एकदा पराभूत झाल्या आणि दुसऱ्यांदा निवडून आल्या, आणि निवडून आल्यावर पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला वाटत नाही का की तुमचे आधीचे निर्णय चुकीचे होते, एमर्जन्सी चुकीची होती म्हणून तुम्ही पराभूत झालात? त्यावेळेला त्या ज्या ठामपणे सांगतात ना की दुसऱ्यांदा जर अशी परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा मी तसाच निर्णय घेईल जसा मी आधी घेतला होता, हे जे ठाम राहणं आहे ते ठाम राहणं मला आत्ता दिसत नाही सर. त्यामुळे मला फक्त त्या माझ्या पक्षात नाहीत म्हणून नाही, तर मला नाही वाटत की मी त्यांना ऐकन म्हणून. तिघी इक्वली एकाच प्रमाणात आवडत नाहीत का? कमी जास्त आहे, म्हणजे जास्त कोण आवडत नाही, मध्यम कोण आवडत नाही, आणि त्यातल्या त्यात कोण कमी आवडतं असं? सर मला त्यातली त्यात मनीषा कायंदे आवडतील. हां चला, म्हणजे एक भाबडेपणा आहे त्यांच्यामध्ये, एक इनोसन्सी आहे. ठीक आहे की त्या कदाचित त्यांना चांगलं मांडता येत नसेल, शब्दांची निवड करता येत नसेल, पण किमान त्या कनिंग नाही आहेत, त्या धूर्त आणि कपटी अजिबात नाही आहेत, हे खात्रीनं सांगू शकते. दुसरी गोष्ट ना, त्या विनाकारण असं प्रिटेंड करण्याच्या भानगडीत पडणाऱ्यांपैकी नाही आहेत. भाबडीबाई आहे,
धडपड केली, अनेक वर्ष वेटिंग केली. आमदारकी पण काही इतक्या सहज मिळाली नाही, खूप वर्ष दिलेली आहेत त्यांनी. त्या मानाने नवनीत राणांच्या बद्दलचं काय आहे असं असं मत? नवनीत राणा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला जे आपण म्हणतो ना, की स्टफिंग बहुत ज़्यादा है, ओरिजिनल कंटेंट बड़ा कम है और स्टफिंग ही बहुत ज़्यादा आहे असं ते आहे. आणि गोरेंचं असं म्हणाल तर जेवढं काही आत्ता मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरते, म्हणजे मला आधी ज्या त्या वाटायच्या ना त्याच्यापेक्षा त्या इतक्या वेगळ्या वाटतात. प्रचंड अलगावतावादी, अजिबात लोकांमध्ये न मिसळणं, लोकांना कनेक्ट न होणं, किंवा सतत स्वतःचा एक वेगळा ऑरा जपण्याची अहममिका, सतत की आय ॲम द असं कोणीतरी सतत हे करणं, हे जे आहे हे फार विशेष आहे. बरं, हे सगळं करताना मी कुठला गुण घ्यायचा बरं नीलम गोरेंचा? माणसं अजिबात जोडत नाहीत, संघटन बांधणी शून्य, कारण त्या ज्या भागात राहत होत्या, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, एक शाखा उभी केली नाही सर, एक नगरसेवक निवडून आणला नाही, 20 वर्ष आमदारकी, काय त्याचा उपयोग केला? हा कुठला गुण आहे? तिसरं, वक्तृत्व जाऊ दे, न बोललेलं बरं. त्यांना जर असं वाटत असेल की त्या फार महिला प्रश्नांसाठी बोलतात, कुठल्या महिला प्रश्नावर बोलल्या सर? त्या उन्नावर बोलल्या का? हाथरसवर बोलल्या का? कठुआवर बोलल्या का? बिल्किस बानोवर बोलल्या का? त्या मणिपूरवर बोलल्या का? तर एकही महिला प्रश्न बोलला नाही त्या. जिथे ग्लॅमर आहे, जिथे मायलेज आहे, एक सिलेक्टिव्हनेस घेऊन जर तुम्ही मांडत असाल तर ते नाही पटणार कोणाला सर, हे नाही. मग त्याच्यापेक्षा किमान रेटून काही का असेना एक भूमिका मांडणारी स्मृती इराणी परवडली ना सर, रिस्क घेते ना ती बाई बिचारी. पुढचा प्रश्न आहे, कोणते ठाकरे सर्वात जास्त प्रभावी वाटतात? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे? पिढी दर पिढी बदलत होत राहतात सर, अपडेशन येत राहतात. माझ्यापेक्षा माझी मुलगी शार्प आहे. मी कम्प्युटर साधारणतः BA ला हाताळायला शिकले, माझी लेक इयत्ता 2रीला कम्प्युटर हाताळते. याचा अर्थ माझी लेक माझ्यापेक्षा हुशार असते का? असं नाही. बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. नाही, आपण याच्यामध्ये हेच करू शकत नाही. हे अपडेशन आहे, अपग्रेडेशन आहे, हे एडिशन आहे, पुढची नेक्स्ट एडिशन. याच्यात आपण पर्याय ठरवू समकालीन असतील तर नक्की आपण पर्याय ठरवू शकतो. हे समकालीनच नाही आहेत तिघे. अच्छा, सुषमा अंधारे यांचा आवडता भाचा कोण? निलेश राणे, नितेश राणे, श्रीकांत शिंदे, सुजय विखे? श्रीकांत शिंदे. बाकी काहीही असो, ठीक आहे की श्रीकांत शिंदेबद्दल लोकांना प्रचंड तक्रारी आहेत, खास करून भाजपवाल्यांना कमालीच्या तक्रारी आहेत. ठेकेदार वेठीस धरतात, नोकरदारांना वेठीस धरतात, कुणाची बिलं लवकर निघू देत नाहीत, प्रत्येक काम मलाच मिळालं पाहिजे. अगदी त्या कल्याण परिसरात चुनापुडीपासून ते ट्यूबलाईट असेल किंवा फ्रीज असेल किंवा मिनरल वॉटरची बॉटल असेल, कुठली एजन्सी माझ्याचकडे असली पाहिजे, अशी सगळी जरी हेकेखोरी असली तरी सुद्धा जे आमच्या गावाकडे म्हण आहे सर, माणसाने खंडीवर खावं पण मांडी आडून खावं, ती मांडी आडून खाण्याची जी कला आहे ती श्रीकांतजीकडे आहे. नितेश आणि निलेश राणेनं खातात एवढंसं पण तोंड इतकं भरवतात की लगेच दिसतं सगळ्यांना. मला वाटतं त्यांनी श्रीकांतकडनं ते शिकायला पाहिजे. श्रीकांत माझा आवडता भाचा. नाही, सुजय विखे हे काय म्हणता येईल त्याला, 2 पक्षी असतात आणि 2 पक्षी खूप मेहनती पंख फडफडवत राहतात. एक तिसरा आळशी पक्षी असतो जो 2 पक्ष्यांच्या पंखांच्या तरंगावर तो आयता वर तरंगत राहतो, पहुडलेला असतो. सुजय विखे तसे पहुडलेले आहेत. सुजय विखेंचं स्वतःच असं काहीच ग्राउंड नाही आहे. चला, मार्क 10. ही शपथ सर, मी तुमचा मेरिटचा विद्यार्थी आहे. आणि आता परीक्षेत कल्पना विस्तार करायचा आहे, तर कल्पना विस्तारचे प्रश्न कोणते आहेत किंवा प्रश्न कोणता आहे ते आपण पाहूया. सुषमाताई, एक म्हण किंवा एक वाक्प्रचार आम्ही देतो तुमच्यासाठी. कल्पना विस्तारला आहे कानामागून येणं आणि तिखट होणं. तुम्ही संदर्भ घ्या आणि तुम्ही त्याचा कल्पना विस्तार करा. कानामागून येणं, तिखट होणं, कुणीतरी खूप कमी वेळामध्ये येतं आणि ती स्पेस पूर्ण ऑक्युपाय करतं आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना बऱ्यापैकी त्रास होतो. याची काही जर उदाहरणं, त्यातलं एक आत्ताचं अतिशय लेटेस्ट उदाहरण असेल तर ते नवनीत राणांचं उदाहरण आहे. मला वाटतं की हे पहिलं असं उदाहरण असेल की भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आधी त्यांना उमेदवारी मिळाली. एकीकडे छत्रपती उदयनराजे भोसले 4-4 दिवस वेटिंगवर तिकडे, आणि त्यांना अमित शहा भेट देत नाही.
ज्या अमित शहासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी आमच्या देवाभाऊंनी अख्खं बिल स्वतःवर फाडून घेतलं, सगळ्या पक्षफोडीचं, त्या देवाभाऊंना सुद्धा वेळ मिळत नाही. तिथे नवनीत राणांना 1 तासात भेट मिळते सर, भरारी पथकाने, की उमेदवारी जाहीर होते, लगेच हेलिकॉप्टर, लगेच जातात, लगेच भेट होते. देवाभाऊचं वजन कमी झालंय का? चेक दिलाय का सगळ्यांना? आणि बरं एवढं होऊन ज्या नवनीत राणांनी भाजपाचं ऑफिस फोडलं होतं, ज्या नवनीत राणांनी भाजपाबद्दल कौन मैं मोदी बेदी कुछ नहीं होता, शरद पवार मेरा बाप है, बाप तो बाप रे, हे त्याच बोलल्या होत्या ना. एवढं सगळं केलं. जे भक्तुल्ले माझ्याबद्दल बोलतात, ज्या भक्तुल्यांना हे सगळं सुचतं, त्या भक्तुल्यांना हे माहिती नाही आहे की अरे काय काय मुक्तफळं उधळली. आणि ज्या नवनीत राणांना स्थानिकच्या भाजपाईंचा कमालीचा विरोध आहे, तरीसुद्धा ही किती मजबुरी आहे देवेंद्रजींची, की देवेंद्रजींची इच्छा नसताना तिथे जाऊन त्यांना त्यांच्यासाठी ओट अपील करावं लागतं. मला वाटतं नवनीत राणा कानामागून आली आणि तिखट झाली, चपकल उदाहरण आहे सर. मला माहिती होतं तुम्ही ही म्हण का स्वतःविषयीचा मुद्दा एकदम व्यवस्थित टाळलेला आहे म्हणून 8 मार्क. सुषमा अंधारेंना आता ओळखायचे की कोण कोणास म्हणाले, त्यामुळे अर्थातच पुढचे प्रश्न असतील कोण कोणास म्हणाले. ताई, सरडे सुद्धा लाजून आत्महत्या करतील असं कोण म्हणालं आणि कोणाला म्हणालं? असं सुषमाताईच म्हणाल्या. हा, पण ज्या पद्धतीने देवेंद्रजी आणि नारायण राणे यांचे जे सगळे स्टेटमेंट होते, ते स्टेटमेंट बघता आणि नंतर त्यांनी जे स्टेटमेंट बदललेले आहेत, त्यामुळे सरडे सुद्धा लाजून आत्महत्या करतील असं ते स्टेटमेंट होतं. पुढचा दुसरा प्रश्न, सटरफटर लोकांमुळे नाराजी कशाची? अत्यंत अभिजनवादी वर्गातून आलेल्या आणि बहुजन, पीडित, शोषित आणि जे कमालीचे स्ट्रगलर लोक आहेत, जे कुणाचीही जीव हुजुरी करून किंवा कुणाच्याही मखलाशा करून पदं मिळवत नाहीत, तर स्वतःच्या कर्तृत्वाने उभी राहतात, अशा लोकांबद्दल आकस बाळगणाऱ्या नीलम गोरे यांनी अत्यंत गरीब घरातल्या सुषमा अंधारेला उद्देशून म्हटले. तिसरा प्रश्न, इंजिन दादा काय करता? खरं तर विरोधातले का असे ना, पण त्यांचा खमकेपणा आवडायचा. पण ज्यांनी मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना असे म्हणत ज्या देवेंद्र फडणवीसांनी अवहेलना केली, त्याच देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे जो तमाशा गावाबाहेर काढण्यासाठी मास्तरांनी दंड थोपटले होते, त्याच मास्तरांना त्याच तमाशामध्ये उभं राहून तुंतुनं वाजवायला लावावं, हे जितकं वाईट आहे तितकंच हे वाईट आहे. अर्थात हे मी राज ठाकरेंना उद्देशून मीच म्हटलेलं आहे. चला, हुशारच आहे मी. किती गवाई हुशार. ही सगळी मजबुरी म्हणजे तुम्हीच आता कितीतरी उदाहरणं दिलीत की हे असं होतं आणि तरीसुद्धा भाजपच्या बाजूला किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला ही सगळी मंडळी गेली. तुमचं काय निरीक्षण, म्हणजे राज ठाकरेंचं तर आता लेटेस्ट उदाहरण आहे की काय कारण? मला वाटते ते निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत. अर्थात राज ठाकरे म्हणजे काही माणसं खूप आरंभशूर असतात, खूप मोठा गाजावाजा करतात, पण आरंभशूर असण्यापेक्षा सुद्धा त्याच्यात सातत्य असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कधीतरी उठाल आणि मी फार मोठी सभा घेतली आणि मोठं भाषण केलं, पण तुम्ही सातत्य नसेल, तुम्ही बूथ बांधणी करत नाही, तुम्ही संघटन वाढवत नाही, तुम्ही त्या त्या लोकांना भेटणं असेल, समजून घेणं असेल, म्हणजे हा मोठेपणा म्हणून नाही किंवा मी त्या पक्षाची आहे म्हणून म्हणते असं नाही. मला वाटतं कुठलीही संघटना चालवण्यासाठी नुसतं वक्तृत्व असून संघटना चालत नाही. त्याला संघटन कौशल्य लागतं, त्याला उत्तम नियोजन लागतं, त्याला फार चांगली एक प्रॉमिसिंग कनेक्टिव्हिटी लागते कार्यकर्त्यांच्या सोबतची, आणि त्याच वेळेला एक मोठा विजनरी प्लॅनसुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्हाला जर असं विचारत असेल की राज ठाकरे तिकडे का गेले,
तर त्यांच्याकडून एक कारण आहे, यांच्याकडून एक कारण आहे. राज ठाकरेंकडून हे कारण आहे की जिथे कुठे उद्धव ठाकरे असतील त्याच्या विरोधी बाकावर मी असेल, हे राज ठाकरेंचं कारण आहे महत्त्वाचं. आणि फडणवीस किंवा भाजपाचं काय कारण आहे, तर भाजपाच्या हे पक्क लक्षात आलेलं आहे की शिंदे जरी आमच्यासोबत आले किंवा अजित पवार जरी आमच्यासोबत आले तरीसुद्धा त्या पारड्यामध्ये जोपर्यंत एक ठाकरे आडनाव येत नाही तोपर्यंत त्याला वेटेज येत नाही. फक्त एवढ्याचसाठी म्हणून राज ठाकरे सोबत आहेत, याच्यापेक्षा फार मोठी उपयोगिता आहे असं मला अजिबात वाटत नाही. हे मी एका पक्षाची कार्यकर्ती म्हणून नाही, हे मी राज्यशास्त्र विषयाची प्राध्यापिका म्हणून आणि बिहेवियरलिझम थेरी आणि जी उपयुक्ततावादी थेरी असते, या वर्तनवाद आणि उपयुक्ततावाद या दोन्ही सिद्धांतांचा अभ्यास करून आपल्याला सांगते. आणि यानंतर संदर्भासहित स्पष्टीकरण. अवघड आहे आता. चल रे खोक्या टुणूक टुणूक, संदर्भासहित स्पष्टीकरण. चल रे खोक्या टुणूक टुणूक, मला असं वाटतं की 50 खोके एकदम ओके ही जी काही घोषवाक्य आलं होतं ते अधिवेशन काळात आलं होतं, जेव्हा 40 लोक निघून गेले आणि पहिलं अधिवेशन झालं. पण चल रे खोक्या टुणूक टुणूक जे 40 लोक वाया सुरत गुवाहाटी गेले, तिथे हा संदर्भ फार चपकल बसतो. आणि तो बसायला कारणीभूत शहाजी पाटलांची व्हायरल झालेली क्लिप, की ज्या शहाजी बापूंनी त्या व्हायरल क्लिपमध्ये मला असं राहून वाटतं की ती स्वतः त्यांनीच केली असेल व्हायरल, कारण त्यांचा एवढा विश्वासू माणूस कसं काय ती क्लिप बाहेर काढेल बरं. तर त्यांनी सांगितलं असेल, कर असाच नाही तरी मी उजेडात आलो नाही, तू तरी मला गाजवून सोड म्हटलं असेल आणि ती आली असेल. कारण त्या क्लिपमध्ये ते स्वतः सांगतात की अरे बायकोला 200 रुपयाचं लुगडं नाही घेऊ शकलो मी, पण काय बॉस इथं काय हॉटेल आहे, काय झाडी आहे, काय डोंगर आहे. तर हे सगळं जे त्या खोक्यात बसून जे टुणूक 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 जायला मिळालं, तर हा संदर्भ इथेच बसू शकतो. आणि पुढचा आहे तो म्हणजे JCBतून पुष्पवृष्टी. JCBतून भारतीय लोक ना, भारतीयांनी एवढे हुशारच कुठे नाहीत. जी वस्तू ज्या कारणासाठी निर्माण केली आहे ती सोडून बाकी सगळीकडे वापरायची. म्हणजे ज्याने कोणी JCB तयार केला असेल त्याला आयुष्यात कधी वाटलं नसेल की याचा उपयोग जमीन खोदण्याच्या ऐवजी नेत्यांवर फुलं टाकण्यासाठी होऊ शकतो. कमाल लोक आहेत ही. आत्ता ज्या पद्धतीने बापरे, म्हणजे आता पंकजा मुंडे तिकडनं आल्या आणि अचानक 20 JCBतनं फुलं, तिकडे जरांगे, परत JCBतनं फुलं, इकडे शिंदे. कशासाठी एवढी JCBतनं फुलं, कशासाठी, काय म्हणून बरं. त्या फुलांच्या खर्चात जो कोणी नेता असेल, अगदी मीही, जो कोणी नेता असेल ना, नेत्यानेच आपल्या कार्यकर्त्यांना सांगावे की त्या JCBंचा खर्च जो इथे, कारण JCB तासावर लागते, मला माहिती आहे. माझ्या शेतात दगड वेचायचे असतील, माझ्या शेतात कुठे काही आळे करायचे असतील, बांध घालायचं असेल, तर आम्ही कधीतरी तासावर आणतो JCB. ही तासावर जी JCB आणली जाते ती दिवस कधी कधी थांबवून ठेवली जाते. म्हणजे केवढा खर्च आहे. एवढ्या खर्चात पाणलोट क्षेत्राचं काम सहज होईल. त्याच्यासाठी घोटाळे करायचे आणि पुन्हा फडणवीसांनी त्याची वेगळी उत्तरं द्यायची, हे करण्याची गरज नाही ना पडणार. तर JCBतनं फुलं पुष्पवृष्टी करण्यापेक्षा हे करावं असं वाटतं. पण ती छोटीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती ना, तुम्ही ते जरांगेंच्या. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते की माझा हेतू एवढा चांगला होता ना. मी पुन्हा सांगते, मी असं म्हणत होते की आपण आर्थिक मागासलेपण सिद्ध करायचं आहे. तर आर्थिक मागासलेपण असं कसं सिद्ध होईल हे खूप चांगल्या भावनेतनं सांगायचा प्रयत्न केला आणि त्याचा फार वेगळा अर्थ मग मला नंतर लक्षात आलं की इतकं चांगलं आणि इतकं फेअर वागायचं नसतं. आपल्याला जमलं पाहिजे थोडं डुप्लिकेट राहायला. बघू आता किती जमेल. किती जमलं आता, जमायला लागलं सर. आता त्याचे मार्क तुम्हीच द्या. डुप्लिकेट वागायला जमायला लागलं अजून नाही सर. काही ठिकाणी जरा राग आवरला पाहिजे. मी तुम्ही JCBचं म्हणताय, तुमच्या पक्षाला तुम्ही सांगणार आहात की JCBतून पुष्पवृष्टी करू नका म्हणून? नाही, सगळ्यांनीच ऐकावं सर. हे सगळ्यांच्याचसाठी आहे. तुम्हाला असं का वाटतं सर की मी माझ्या पक्षाचं, म्हणजे आमचं तसं काही नसतं सर. आपलं ठेवायचं आमचं म्हणजे ओपन किचन आहे सर. जे शिस्त ते दिसतं. मी माझ्याही पक्षाला काही गोष्टी की सर आपण हे असं केलं तर चालेल का, हे असं करता येईल का. आणि माझा पक्ष हा फार लोकांचा गैरसमज आहे की मातोश्रीवर काहीतरी डिक्टेटरशिप वगैरे चालते का. हा मोठा गैरसमज आहे. मी जेवढे आत्ता 2 वर्षात अनुभवली आहे, महाप्रबोधन यात्रेचा अख्खा प्रोग्राम मी एकटीने डिझाईन केला होता. माझी स्वतःची कल्पना होती, ती लगेच अप्रूव्ह झाली. मुक्तसंवाद मी एकटीने डिझाईन केलं होतं, अप्रूव्ह झालं ना सर. ते
बरं, याचे किती द्यायचेत मार्क सगळे? 9. आठ ठीक. का बरं का ठीक आहे, एक कमी करा, पण 8 का बरं? असं का? असं कसं? मी सगळे उत्तर म्हणजे बरं चला, 8 नाही, 10 नाही, 9. हां थँक्यू सर, थँक्यू. बरं आता तुम्ही आता संपवताना तुम्ही कविता. अरे हो सर, कविता करायची होती. मी प्राध्यापिका होते सर, आणि मी प्राध्यापिका असताना ना एका मुलाची मी कॉपी घेतली आणि त्या कॉपीवरून फार मोठं प्रकरण झालं. नंतर मग म्हणजे अगदी ते मारहाणीपर्यंत आलं, पण पुन्हा ते सॉर्ट आऊट झालं. पण मराठवाड्यामध्ये हे कॉपी प्रकार वगैरे फार सीमा भागात तर खूप जास्त, तर म्हणून जरा असं वाटलं की मास्तरांशी बोलावं. इकडे मास्तर जरा बरे आहेत, आज जरा बरे वाटत आहेत, त्या दिवशी फार कडक वाटत होते, आज जरा बरे वाटत आहेत. मास्तर तेवढी कॉपी मुकाट्यानं परत करा. अच्छा, मास्तर मुकाट्यानं परत करा म्हणजे विनंती नाहीये, मुकाट्यानं परत करा. तिकडचा भाग आहे ना सर सगळा. मास्तर तेवढी कॉपी मुकाट्यानं परत करा. काही प्रश्न सोडवण्यापेक्षा सोडून दिल्यानेच अधिक सुटत असतात. हे कधी शिकला नसाल तर या निमित्तानं शिकून घ्या. मास्तर तेवढी कॉपी मुकाट्यानं परत करा. मास्तर हे तुमचं नशीब समजा की आम्ही हा पेपर इथं जातीनं येऊन लिहितोय. मास्तर हे तुमचं नशीब समजा की आम्ही हा पेपर इथं जातीनं येऊन लिहितोय. आमच्या बालमनानं मनात आणलं असतं तर हाच पेपर तुम्हाला आमच्या गडीवर येऊन लिहावा लागला असता. मास्तर फार तर काय कराल? मास्तर फार तर काय कराल? या परीक्षेचे चीफ कंडक्टर, एक्झामिनर, स्क्वॉड यांच्याकडेच जाल. तेव्हा काल रात्री आमच्या मळ्यावर झालेल्या पार्टीत अख्खा बोकड पचवल्याची आठवण तेवढी करून द्या. तेव्हा काल रात्री आमच्या मळ्यावर झालेल्या पार्टीत अख्खा बोकड पचवल्याची आठवण तेवढी करून द्याल, म्हणजे ते एक ढेकर सोडून देतील तुमच्या अंगावर ब्रह्मास्त्रासारखी. मास्तर निकाल लागल्यावर हार घालून सत्कार करायचं नक्की ठरलंय. मास्तर निकाल लागल्यावर हार घालून सत्कार करायचं नक्की ठरलंय. पण तुमचा का तुमच्या फोटोचा याचा निर्णय तेवढा तुम्ही घ्या. मास्तर तेवढी कॉपी मुकाट्यानं परत करा. आता असं ऐकवल्यावर आता काय? आता तुम्ही सर्वे चांगले द्याल सर. क्या बात आहे. बरं, हे मास्तर कोण होते ते सांगून टाका, नाही तर माझ्याबद्दल गैरसमज होईल. नाही, मास्तर मीच होते हो सर. मी कॉपी पकडली म्हटलं. तर सुषमा अंधारे, ABP माझाच्या तोंडी परीक्षेत तुम्ही अतिउत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहात. त्यामुळं तुम्हाला हे हायेस्ट स्कोअर आहे ना सर. मी म्हटलं सर, मी हुशार विद्यार्थिनी आहे एकदम. वाव, मला क्लिक पाहिजे. क्लिक कोण करणार? देईल. अभ्यासक्रम बदलून सुद्धा तुम्ही खूप छान मार्कांनी पास झालेला आहात या परीक्षेमध्ये. आणि म्हणजे आता लोकसभा आहे, विधानसभा आहे, तर शुभेच्छा तुम्हाला. पेपर कुणासाठी सोपा नाही आहे, सगळे आकडे पाहता आणि राज्यातली परिस्थिती पाहता, पण आभार. पण तुम्हाला एक सांगू का, पेपर जरी सोपा नसला ना तरी काय झालं माहिती आहे का, आमचा जो पुढचा दुसरा वर्गातला विद्यार्थी होता ना, त्यांना असं वाटलं की परीक्षेचे चीफ कंडक्टर आणि एक्झामिनर, पेपर बनवणारे सगळे आपल्या ओळखीचे आहेत, सो पेपर आपल्यासाठी चांगला असेल. पण आम्हाला माहीत होतं की आमच्या कोणीच ओळखीचं नाही आहे, त्यामुळे आम्हाला मेहनतच करणं आहे. त्यामुळे आम्ही इतका अभ्यास केला आहे, इतकं होमवर्क चांगला केलं आहे की आम्हाला माहिती आहे की आम्ही चांगल्या गुणानुक्रमे पास होऊ. तर सुषमाताई, पुन्हा एकदा आभार, तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद तोंडी परीक्षेत सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि यानंतर ABP माझाच्या तोंडी परीक्षेत आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.